नमस्कार. मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मोबाईल डेअरी ॲप्लिकेशनमध्ये बघणार आहोत की या ॲप्लिकेशनशी आपण थर्मल प्रिंटर कसे करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता माझा मोबाईल अवेलेबल आहे, ज्यामध्ये मोबाईल डेअरी इन्स्टॉल आहे. त्यानंतर माझ्या शेजारी इथे थर्मल प्रिंटर आहे, जे की ब्लूटूथ आहे. तर आता आपण बघूया की आपण ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी कशी करतो. तर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी करण्यासाठी भरपूर पर्याय आहे ॲपमधून. तर आपण एक सिम्पलेस्ट वे बघणार आहोत. तर आपण पहिल्यांदा सेटिंगमध्ये जाणार आहोत. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं प्रिंटर निवडा एक ऑप्शन आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला थर्मल प्रिंटर निवडायचं आहे. थर्मल प्रिंटर निवडल्यानंतर पावती प्रिंट हा ऑप्शन आपल्याला चालू करायचा आहे. थर्मल प्रिंटर ब्लूटूथ हा ऑप्शन आपल्याला बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला ब्लूटूथ निवडायचं आहे. तर निवडण्यासाठी टॅप करा, या बटनावर क्लिक करायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता की इथं माझं ब्लूटूथ डिव्हाइस आलेलं आहे, ब्लूटूथ प्रिंटर. आता मला यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कनेक्शन टेस्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता माझी कनेक्शन टेस्ट व्यवस्थित झालेली आहे. आता इथे काही वेळेस काय होतं की तुम्हाला एखादा पासकोड विचारला जातो 1 2 3 4, जो की आपण एकदा करून बघू शकतो. ठीक आहे, मी आता ब्लूटूथमध्ये जाऊन पहिल्यांदा माझं डिव्हाइस अनपेअर करतो. ठीक आहे, आता माझं डिव्हाइस अनपेअर झालेलं आहे. मी परत ॲपमध्ये येत आहे. आता मी परत कनेक्शन टेस्टवर क्लिक करतो आहे. आता इथे बघा, फर्स्ट टाईम जर आलात तुम्ही तर तुम्हाला असा 1 2 3 4 पासकोड विचारला जाईल. तर तो मोस्टली 1 2 3 4च असतो, तो आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर पेअरवर क्लिक करायचं आहे. तर आपलं डिव्हाइस आता पेअर झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे. आता सेव्ह केल्यानंतर आपण कलेक्शनच्या प्रिंट काढू शकता. ठीक आहे, तर आता मी इथे मागं जात आहे, मेन पेजवर जात आहे. आता मला शेतकऱ्यांच्या डेली संकलनाची प्रिंट द्यायची आहे. तर आता मी संकलनमध्ये जात आहे. त्यानंतर मी प्लसवर दाबत आहे. प्लसवर दाबल्यानंतर आता मला उत्पादक कोड निवडायचा आहे. आता माझ्या कस्टमरचं दूध आहे समजा 25 लिटर, 5 फॅट, 8 SNF. आणि आता मी जेव्हा सेव्ह आणि प्रिंटवर क्लिक करेल त्यानंतर तुम्ही बघा की इकडे प्रिंट येणार आहे. ठीक आहे, तर आता मी सेव्हवर क्लिक करत आहे. आता तुम्ही बघू शकता की माझी प्रिंट आलेली आहे, ज्यात माझ्या कस्टमरचं नाव, तारीख आलेली आहे, वेळ आलेली आहे, दूध कधीचं आहे, दुधाचा प्रकार कोणता आहे, फॅट कोणते, SNF कोणती आहे, त्यानंतर दर, लिटर, रक्कम, एकूण रक्कम एवढे ऑप्शन आलेले आहे. तर या प्रकारे आपण प्रिंटर कनेक्ट करून आपण प्रिंट काढू शकतो. मी परत एकदा सॅम्पलसाठी तुम्हाला दुसरा एखादा कस्टमर कोड मी कलेक्शन करून दाखवतो. आता परत मी इथे घेत आहे 25 लिटर, 4 फॅट आणि 8 SNF आणि सेव्ह आणि प्रिंट या बटनावर क्लिक करत आहे. तुम्ही बघू शकता माझी प्रिंट आलेली आहे परत. त्यानंतर आता जर आपल्याला डेली कलेक्शनची प्रिंट काढायची आहे की पूर्ण, आता समजा इथं तुमची 5-50 कलेक्शन आहे, याची पूर्ण प्रिंट काढायची असेल तर तीही तुम्ही काढू शकता. त्यासाठी तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिंट करा इथे ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की माझ्या डेली संकलनाची पण प्रिंट आलेली आहे, कस्टमर कोड, त्यानंतर त्यांची क्वालिटी, रेट, अमाऊंट किती झालेली आहे. तर या प्रकारे आपण डेली एका शेतकऱ्याच्या दुधाची प्रिंट आणि डेली संकलनाची प्रिंटही काढू शकता या प्रिंटरच्या सहाय्याने. यानंतर आता परत आपल्याला जर थर्मल प्रिंटरवरनं बिलाची प्रिंट 10 दिवसांच्या बिलांची प्रिंट काढायची असेल तर आपल्याला बिलमध्ये जायचं आहे. बिलमध्ये गेल्यानंतर आता माझं प्रिंटर ऑलरेडी कनेक्टेड आहे. ठीक आहे, त्यामुळे मला फक्त कस्टमरवर क्लिक करायचं आहे. बिलावर क्लिक केल्यानंतर मला आता प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. वरती बघू शकता तुम्ही प्रिंट ऑप्शन आहे. आता तुम्ही बघू शकता की माझ्या 10 दिवसाची बिलाची प्रिंट आलेली आहे. त्यामध्ये मी एकच दिवसाचं कलेक्शन भरलेलं आहे, त्यामुळे एकाच दिवसाचा रेकॉर्ड आलेला आहे. त्यानंतर इतर देय, एकूण रक्कम पूर्ण डिटेल या प्रिंटरमध्ये आलेली आहे. यानंतर आपण अजून या सगळ्या कस्टमरची प्रिंट एका वेळी पण काढू शकतो. त्यासाठी तुम्हाला एका नंबरच्या बिलावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सगळे बिलं सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर शेजारी प्रिंटरच्या चिन्हावर दाबायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मी प्रिंटरवर क्लिक केल्यावर सगळ्या कस्टमरचे बिले निघतील. तर अशा प्रकारे आपण सगळ्या कस्टमरची बिलांची प्रिंट, त्यानंतर त्यांच्या डेली संकलनाची प्रिंट, एका दिवसाच्या संकलनाची प्रिंट आपण थर्मल प्रिंटरद्वारे काढू शकता.